नमस्कार, मी सुजाता. फायनली इतके दिवस जो अपेक्षित होता तो शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा अखेर आलेला आहे. कुठेतरी ही लढाई अस्तित्व आणि नैतिकतेची होती असं आपण म्हणू शकतो. अस्तित्व एवढ्यासाठी की मे महिन्याच्या साधारण सेकंड वीकच्या आसपास आपल्या सरन्यायाधीशांनी जे तरुण आहेत, बेरोजगार आहेत, मग शिक्षित अर्धशिक्षित सगळे येतात त्याच्यात, कामधंदा नसलेले, रील करणारे, टाईमपास करणारे, अशा ज्या तथाकथित तरुणांना त्यांनी झुरळ या व्याख्येत बसवलं. बरं, या व्याख्येचा कुठेही राग न येऊ देता किंवा कमीपणा न वाटता किंवा चुकीच्या पद्धतीने रोष न दर्शवता एक तरुण उठतो आणि सोशल मीडियावर कॉक्रोच जनता पार्टीची स्थापना करतो. सुरुवातीला या सगळ्या गोष्टी हलक्यात घेतल्या जातात की सोशल मीडियावर आहेत, त्याला 20 लाख लोक त्याला फॉलो करतायत. पण जमिनीवर आल्यावर त्यांना कळेल की ग्राउंड लेवलची लढाई काय असते, तिथं काय आव्हानं असतात. तत्सम अशा बऱ्याच प्रतिक्रिया लोकांच्या यायला सुरुवात झाली. पण कुठेतरी सामान्य माणूस म्हणून आपण जेव्हा या अशा पद्धतीकडे आत्ता बघतो तेव्हा आपण मागच्या या सगळ्या घटनांचा आढावा घ्यायला लागतो की अरे, आपण यांना म्हणजे इतका हलक्यात घ्यायला नको होतं. आपल्याला वाटलं की यांना कोणी प्रतिसाद देणार नाही, पण प्रत्यक्षात असं झालेलं नाही. कल्पनेपलीकडचा प्रतिसाद यांना मिळाला, कारण आत्ताची जी तरुण पिढी आहे यांना आपल्या समस्या मांडण्यासाठी कुठेतरी एक व्यासपीठ मिळालं कदाचित, अशी भावना त्यांना निर्माण झाली. किंवा माझं कोणीतरी ऐकून घेतंय, मी माझ्या पुढे एवढी चॅलेंजेस आहेत, आज मी एवढे कष्ट करते पण मला यश कुठेतरी मिळत नाही आहे, ते समोरची वाट अंधुक होते. या सगळ्या गर्देची तरुणाई सापडलेली होती ना, त्यांना संघटित केलं या कॉक्रोच जनता पार्टीने. त्यामुळे त्यांना तो एवढा अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला, ज्याला सरकारने हलक्यात घेण्याची महामोठी चूक केली. कारण आत्तापर्यंतचा जो भाजपचा सरकारचा एक अनुभव येतो आहे की प्रत्येक समस्येकडे, म्हणजे अगदी कृषी कायद्याचं जेव्हा आंदोलन चालू होतं तेव्हा सुरुवातीला काहीतरी त्यांच्या वाटाघाटी झाल्या, संवाद झाला, पण कुठेतरी बोलणी फिसकटली. मग त्याच्यानंतर त्यांनी निग्लेक्टच केलं. शेवटी ते आंदोलन चालू होतं ते किती दिवस चालू होतं, त्याच्यानंतर सरकारला कायदे मागे घ्यायला लागले, ही पण वस्तुस्थिती आहे. पण म्हणून तोच जर का मौनम सर्वार्थ साधनम तुम्ही आता या पिढीला लावण्याची चूक केलीत तर ते कसं चालेल. म्हणून मी नैतिकता एवढ्यासाठी म्हणलं की पेपर फुटीचा मुद्दा समोर आल्यानंतर साधारण एक 15-20 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. हा पण एक अतिशय काळजाचा, म्हणजे कुठेतरी जखम झाल्यासारखं वाटलं. आपण त्या घरच्यांची परिस्थितीची कल्पनाही नाही करू शकतो. कष्ट करून वेळ प्रसंगी पोटाला चिमटा घेऊन ती मुलंसुद्धा कष्ट करत होती, आईवडीलही कष्ट करत होते. पण कुठेतरी मुलांनी एक क्षण असा आला की लढाईत शेवटी त्यांनी हार पत्करली. असं झालं आहे का की एक परीक्षा झाली, पेपर फुटी झाली, अपयश आलं की लगेच ते भावनिक होऊन आत्महत्या केली? तर तसं नाही आहे. ही पिढी इतकी भावनिक असली, आक्रोश जरी त्यांचं ते मोठ्या प्रमाणात व्यक्त करत असली तरी ते कमजोर नाहीत. अशा एका कुठल्या तरी घटनेने ते डावलून जाणारे किंवा अपयशी ठरून एकदम टोकाचं पाऊल उचलणारी ही पिढी सगळीच पिढी आहे असं अजिबात नाही. कदाचित आधी गेली 10 वर्ष 150पेक्षा जास्त पेपर फुटीचे मुद्दे समोर येताना कोणाला शिक्षा होताना दिसत नाही, कुठली कारवाई होताना दिसत नाही. जे मौन तुम्ही इतर ठिकाणी, मणिपूरच्या ठिकाणी तुम्ही मौन बाळगताय, तिथे अमेरिकेच्या युद्धाच्या वेळेला तुम्ही मौन बाळगताय. प्रत्येक ठिकाणी मौनम सर्वार्थ साधनम हे नाही चालत. हे भविष्य आहे लोकांचं. त्यांना तुम्ही वेळ देणं, त्यांच्यासाठी एक कुठला तरी सकारात्मक मुद्दा, मार्ग शोधून काढणं, त्यांच्याशी संवाद साधणं, त्याच्यासाठी कुठल्या तरी तज्ज्ञांची मदत घेणं ही गरज आहे काळाची. पण ते न करता पूर्णपणे हे आंदोलनाकडे सरकारने दुर्लक्ष केलं, ज्यामुळे केवळ 2 महिन्यापूर्वी जी सोशल मीडियावर एक पार्टी अस्तित्वात येते तिने आज आपलं एकजुटीचं बळ दाखवून 12 वर्ष सत्तेत असलेल्या सरकारला बॅकफूटवर आणायचा विक्रम केला.
हे अपयश फक्त सरकारचं नाही आहे, एक जनता म्हणून आपलं पण आहे. कारण आपण पहिल्याच पेपर फुटीला आक्रोश करून सरकारला प्रश्न विचारले असते तर आज ही वेळच आली नसती. एक जनता म्हणून आपण कुठल्याच मुद्द्यावर व्यक्त होत नाही, हा पण तेवढाच अक्षम्य गुन्हा आपण करतो. आणि मग जेनझीकडे ते असं कसं वागतात म्हणून हे विचारण्याचा आपल्याला अधिकारच नाही. कारण त्यांच्या समस्या ऐकून घेण्यासाठी जर का सरकारकडे आपल्याकडे वेळ नसेल तर त्यांचं अस्तित्व दाखवायला ते मोकळे आहेत आणि त्यांनी ते दाखवलं. फक्त फरक असा असतो की प्रत्येक आंदोलनात काही समाजविघातक गोष्टी घडतात किंवा घटक त्याच्यात घुसतात, त्याचा फायदा उठवतात. एस्पेशली तरुणांना या अशा गोष्टींसाठी टार्गेट एवढ्यासाठी केलं जातं की ते भावनिक होऊन विचार करतात. अजून तेवढी प्रगल्भता आलेली नसते, पण ज्यांचं स्वतःचं भविष्यच अजून ते त्याच्यात प्रश्नांमध्ये इतके घेरले गेलेले आहेत, नवीन नवीन चॅलेंजेस त्यांच्यासमोर आहेत, अशा वेळेला आपण एकदम त्या प्रगल्भतेची अपेक्षा पण करून चालत नाही. कुठेतरी एक निकोप वातावरण द्यायला आपणही अपयशी ठरलेलो आहोत सगळेच. सरकारसकट मी फक्त सरकारला दोष देणार नाही. सरकारचा दोष एवढाच आहे की तुम्ही त्यांच्या समस्येकडे मौन धारण करून एकदम निग्लेक्ट केलं, म्हणून त्यांना स्वतःचे अस्तित्व दाखवण्याची वेळ आली. बरं, ते अस्तित्व दाखवताना चुका त्यांच्याकडूनही घडलेल्या आहेत. जसं सरकारने विद्यार्थ्यांवर हात उचलला तसं विद्यार्थ्यांनीसुद्धा पोलिसांवर हात उचललेला आहे. अश्लाघ्य भाषा वापरलेली आहे ज्याचं समर्थन कोणीच करणार नाही. पण रागाची परिसीमा तुमची कितीही असली तरी एक खरोखर कळकळीची विनंती आहे या कॉक्रोच जनता पार्टीचे जे समर्थक असतील म्हणा, जेनझी असतील म्हणा, किंवा आत्ता जे 15-16 वर्षाचे आहेत, पुढे कदाचित त्यांना या चॅलेंजेसला सामोरं जायचं आहे. एक कळकळीची विनंती आहे की तुम्ही तुमच्या प्रश्नांसाठी आंदोलन जरूर करा, तुमचे मुद्दे मांडा आणि मुद्द्यांबरोबरच त्याचं निराकरण करण्यासाठी तुमच्याकडे काही सूचना असतील तर त्यासुद्धा तुम्ही आंदोलनात तुम्ही बोर्डावर दर्शवू शकता. हा सुद्धा एक मार्ग आहे. पण जेव्हा तुम्ही अश्लाघ्य शिव्या द्यायला लागता, आक्षेपार्ह भाषा वापरायला लागता, तेव्हा ते आंदोलनाचा जो मुद्दा आहे तो भरकटून भलत्या ठिकाणी जायला लागतो. म्हणून फक्त ही कळकळीची विनंती एवढ्यासाठी आहे की अशा वेळेला तुमचे हे जे व्हिडिओज आहेत ते विरोधक म्हणजे सरकारचे जे विरोधक आहेत ते स्वतःच्या फायद्यासाठी फक्त तुमचा उपयोग करून घेण्यासाठी ते कुठेतरी व्हायरल करत असतात. त्याच्यासाठी तुमच्या समस्येमध्ये या विरोधकांना किंवा समाजकंटकांना काय इंटरेस्ट असतो का? तर अजिबात नाही. सरकारला शिव्या देण्याचं आयतं मिळालेलं एक माध्यम म्हणून फक्त तुमच्याकडे ते बघत असतात. तेव्हा त्यांच्यासाठी एक प्रॉडक्ट किंवा एक कमॉडिटी तुम्ही बनवू नका. प्रगल्भता तुमच्याकडून हळूहळू येईलच. जेव्हा तुम्ही शांत व्हाल, आपण काय केले याचा विचार करायला लागेल. कदाचित तुम्हाला चूक कळेलसुद्धा, पण नाही कळली तर त्या दृष्टीने पण आता विचार करा, ही एक विनंती आहे. आता सरकारच्या बाबतीत म्हणजे प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काहीतरी कुठेतरी सूचना असतात किंवा कंप्लेंट्स असतात किंवा एक आश्चर्य अशा गोष्टीचं वाटतं आहे की कृषी कायद्याच्या वेळेला सुद्धा बघतो की कृषी मंत्री समोर न येता मोदी त्यांच्या विरोधात म्हणजे समर्थनार्थ किंवा काही जे असतील त्या कायद्याच्या बाजूने म्हणा, त्याच्या अनुषंगाने म्हणा, तुम्ही संवाद साधताय. आत्ता जे शिक्षण मंत्री आहेत त्यांनीसुद्धा संवाद न साधता आता मोदींजींनी व्हिडिओ करून तिथं पब्लिश केला. मग हे वेगवेगळ्या खात्याचे मंत्री ठेवलेत कशाला? हा आमच्यासारख्या सामान्य माणसाला एक मुद्दा विचारत घ्यावासा वाटतो. ज्या त्या खात्याचे मंत्री त्या खात्याच्या कुठल्याही गोष्टीला, आंदोलनाला, समस्येला जर का जबाबदार असतील तर त्यांनी ती जबाबदारी घेणं हे त्यांचं कर्तव्य आहे. त्याच्यासाठीच ते तिथे निवडून आलेले आहेत आणि मंत्री म्हणून त्यांनी शपथ घेतलेली आहे. प्रत्येक समस्येसाठी जर का मोदीजी समोर येऊन जर का आवाहन करायला लागले तर त्याला काही अर्थ नाही उरत. ते सरकारमध्ये केपेबल मंत्रीच नाहीत का की जे समोर येऊन या सूचनांचं किंवा या आंदोलनाचं, या समस्येचं निराकरण करू शकतील? ही जर का शंका आम्हाला यायला लागली तर त्याला कारण हेच आहे की समोर हे मंत्री येऊन आपापली जबाबदारी का घेत नाहीत. अकाउंटेबिलिटी घेणं हे गरजेचं आहे. जर का एखादा मंत्री म्हणत असेल की माझ्या या कार्यामुळे आपल्याला हे यश मिळालेलं आहे,
तर त्याचा अपयशाचं धनीसुद्धा तो स्वतः असायला पाहिजे आणि त्याची जबाबदारी तुम्ही घ्यायला पाहिजे. पण सरकार फक्त जर का यशाचीच जबाबदारी घेत असेल आणि अपयशाच्या वेळेला मौन धारण करत असेल तर ते योग्य नाही. तिथं मग या वेळेला ही जेनझी जी आपलं स्वतःचं अस्तित्व फार चुकीच्या पद्धतीने काय काय ठिकाणी त्यांनी दाखवलं, ते जेव्हा चित्र समोर येतं ते दुर्दैवी तर असतंच, पण त्याच्याही पेक्षा लाजिरवाणं असतं. जेनझी ही जी तरुणाई आहे, भावनेच्या भरात ते जेव्हा अश्लाघ्य भाषा वापरतात तेव्हा ते कोणाच्या बाजूने बोलतोय किंवा कोणाच्या विरोधात बोलतोय, काय शब्द वापरतोय, तिथे ती व्यक्तीचं वय काय आहे, कुठल्या संविधानिक पदावरती बसलेली आहे, याचा कुठलाही ते विचार करताना दिसत नाहीत. बरं, त्याच्याबद्दल काही त्यांना खेद आहे असंही वाटत नाही, कारण ते स्वतःचा कुठला चेहरा लपवून ह्या कुठल्याही गोष्टी करत नाही, बेधडकपणे ते बोलत आहेत. पण मग जर का तुम्ही बेधडकपणे बोलताय तर मग त्यावेळेला एक विनंती आहे की तिथं कुठेतरी संयम बाळगा. कुठेतरी त्यावेळेला आपले संस्कार आपण सोशल मीडियावर व्यक्त होताना थोडे चांगल्या पद्धतीने कसे दर्शवू शकू एवढीच फक्त काळजी घ्या. कारण असं आहे की समाज विघातक ज्या घटक असतात ते फक्त देशाबाहेर असतात असं नाही, देशातही असतात. पण सध्या परिस्थिती अशी आहे की सोशल मीडियावर मग तुमचं यूट्यूब असेल, इन्स्टा असेल, फेसबुक असेल, कुठल्याही ठिकाणी जेव्हा तुमचे हे असे रील्स प्रदर्शित होत असतात ना, त्यावेळेला त्याचं ट्रान्सलेट होऊन ते जगात अख्ख्या बघितले जातात. भारताच्या पंतप्रधानाबद्दल योग्य रीतीने ही तरुणाई व्यक्त होत नाही आहे. त्यांच्याबद्दल रोष आहे तर आहे, ठीक आहे. प्रत्येक पिढीचा आपल्या सरकारविरोधात काही ना काहीतरी तक्रार असतेच, पण तुम्ही कुठल्या पद्धतीने व्यक्त होताय हे सगळं जग बघत असतं. मग त्यांच्या स्वार्थासाठी तुमच्या भावनांचा पण वापर केला जाऊ शकतो. त्याच्यासाठी धोक्याची घंटा म्हणून याचा विचार करा. आणि एक सांगणं आहे सरकारला सुद्धा किंवा ह्या विद्यार्थ्यांना सुद्धा की आता थोडं शांतपणे विचार करून दोघांमध्ये एक समन्वय ठेवणं गरजेचं आहे. तरुणांच्या समस्या समजणारा तरुण व्यक्ती तिथं मंत्री म्हणून असणं गरजेचं आहे. आता ऑब्व्हियसली तुम्ही म्हणाल काय 25 वर्षाच्या माणसाला तिथं मंत्री करायचं का? नाही, अजिबात नाही. पण मग 35चा तो असला तर जास्त योग्य होईल. कारण ही जी जनरेशन गॅप आहे की जर का मंत्री 60च्या पुढचा असेल आणि ही जनता जेमतेम आता 20च्या आसपासची असेल तर ही जनरेशन गॅप खूप होते. जेव्हा कृषी आंदोलन झालं त्यावेळेला तिथे जे आंदोलक होते ते शेतकरी होते, ते कुठल्या वयाचे होते, त्यांची व्यक्त होण्याची प्रवृत्ती वेगळी असते, त्यांच्या प्रतिक्रिया वेगळ्या असतात. त्यामुळे तिथं जो तुम्ही नियम लावलात तर तोच या जेनझीला लावलात, ही मोठी चूक झाली सरकारची, जी तुम्ही आता मान्य करणं गरजेचं आहे. आणि मग त्याच्यावर प्रतिक्रिया म्हणून का होईना पण आता समन्वयाने दोघांनी मिळून एक चांगला मार्ग शोधून आपलं आणि आपल्या देशाचं येणारं भविष्य आपण कसं सुरक्षित करू शकतो. त्याचप्रमाणे जर का शिक्षण पद्धतीमध्ये आमूलाग्र गरज आहे बदल करण्याची तर त्याच्यासाठी पुढाकार घेणं गरजेचं आहे, कारण ती आता काळाची गरज झालेली आहे. अति ताणल्यावर कुठली गोष्ट तुटते, ती तुटू न देता त्याच्या आधीच जर का धोक्याची सूचना सरकारला ही मिळालेली आहे की जर का ही अराजकता अशी वाढत गेली तर ती देशाच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने सुद्धा एक गांभीर्याचा मुद्दा होऊ शकतो. यासाठी समस्येकडे एक मौन म्हणून बघू नका, प्रत्येक गोष्टीवर व्यक्त होणं गरजेचं आहे. त्याला सकारात्मक प्रतिसाद देणं ही काळाची गरज आहे. हे ओळखून आत्ताच्या कॉक्रोच जनता पार्टी, ही जेनझी आणि इकडे सरकारचा समन्वयक यांनी एकत्र येऊन काम करून आपलं भविष्य सुरक्षित करावं, एवढीच एक सामान्य अपेक्षा आहे. याबरोबरच मी आजचा व्हिडिओ नमस्कार.